नमस्कार, मी मोनाली झेंडे. MNVTIच्या सक्सेसफुल एंटरप्रेन्योर सीरीजमध्ये आपली पुढची ॲल्युमिनाय आहे प्राजक्ता शिंदे. प्राजक्ताताई, तुमचं MNVTI मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. MNVTI मधल्या तुम्ही ॲल्युमिनाय आहात. MNVTI मधली तुमची ओव्हरऑल जर्नी आणि तुमची फर्म याबद्दल तुम्ही सांगू शकता? नमस्कार. मी प्राजक्ता शिंदे. मी MNVTIची ॲल्युमिनाय आहे. मी पास आउट झाले 2008-9 मध्ये. त्यावेळेस खरं तर अगदीच म्हणजे पास आउट होऊन नवीन काम सुरू करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. एक 2012 पर्यंत मी प्रॅक्टिस केली काही फर्ममध्ये. त्यानंतर 2012 मध्ये मी स्वतःची फर्म रजिस्टर केली, जिचं नाव आहे एरिना डिझाइन स्टुडिओ. त्या अंडर अगदीच मी सुरुवातीला 100 स्क्वेअर फीट, 150 स्क्वेअर फीट जसे प्रोजेक्ट मिळतील तसे प्रोजेक्ट करत गेले. आणि आत्ताच्या स्टेजला माझे खूप चांगल्या लेव्हलचे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट सुरू आहेत. आतापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्यातला तुमचा सगळ्यात आवडता प्रोजेक्ट कुठला? खरं तर माझा स्पेशलायझेशन म्हटलं तर मी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स खूप केलेत. ऑलमोस्ट 100+ प्रोजेक्ट्स माझे आत्तापर्यंत झालेत. आणि मला सगळ्यात जास्त जो प्रोजेक्ट आवडला आहे तो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जो माझा आत्ता गोव्यामध्ये सुरू आहे प्रोजेक्ट. एकतर गोवा म्हटलं की थोडे क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळ्या, तिथे वापरलं गेलेलं मटेरियल वेगळं. कारण मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात काम केलं. त्यानंतर माझं आत्ता जे गोव्यात काम सुरू आहे, तर तिथे मला खूप स्टडी करायला मिळालं आणि वेगवेगळे मटेरियल्स मला तिथे इम्प्लिमेंट करायला मिळाले. आणि सुरुवात म्हणजे तिथे क्लायंटचं एक तर बजेट क्रायटेरिया असा काही नव्हता, की तुम्ही काही मटेरियल वापरू शकता, तुम्ही कितीही बजेट एक्सटेंड करू शकता, असं होतं. त्यामुळे मला तिथे काम करायला खूप मजा आली. इंटिरियर डिझायनिंग या फील्डमध्ये यायचं आधीपासून ठरलं होतं, की अचानक असं काही इन्सिडन्स झाला आणि त्यानंतर तुम्ही इंटिरियर फील्डमध्ये आलात? माझं 12th सायन्स झालं आणि मी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला होता, की त्यावेळेस ते MS CAT वगैरे असं हे होतं, की 12th नंतर त्या द्यायच्या एंट्रन्स एक्झाम्स. आणि मग एंट्रन्स एक्झाम मी दिली आणि माझा वेटिंग लिस्टला नंबर होता इंजिनिअरिंगचा. पण नंतर फॅमिलीमध्ये डिस्कशन्स असे झाले, की सगळेच इंजिनियर आणि डॉक्टर होतात, तर तू काहीतरी वेगळं कर. म्हणून मग आम्ही न्यूजपेपरमध्ये MNVTIची ॲडव्हर्टाईज वाचली आणि आम्ही इथे इन्क्वायरीसाठी आलो. आणि इथे ॲडमिशन घेतलं इंटिरियरला. खरं तर इंटिरियरचं बॅकग्राऊंड कोणाचंच नाहीये घरामध्ये. त्यामुळे इंटिरियरबद्दल मला काहीच नॉलेज नव्हतं. आणि म्हणजे ॲडमिशन घेतल्यानंतर मला इथे तरी 1 महिना असं होतं, की आपण बघूयात करून, की कसं वाटतंय. आणि जर आवडलं तरच मी कंटिन्यू करणार. अदरवाईज माझ्या नंतर वेटिंग लिस्टला इंजिनिअरिंगला नंबर लागलाच होता. पण मला हे फील्ड एवढं आवडत गेलं, की नंतर मग मी याच्यातच माझं करियर केलं. तर इंटिरियर डिझायनर होण्यासाठी तुम्ही काय-काय शिक्षण घेतलत आणि कुठून घेतलं? इंटिरियर डिझायनिंगचं शिक्षण माझं हे MNVTIमध्येच झालं. मी 2 वर्षाचा MSBT ॲफिलिएटेड कोर्स केला. त्यानंतर 2009-10 मध्ये ज्यावेळेस मी जॉब सुरू केला. नंतर मग MSBTचाच एक पोस्ट डिप्लोमा कोर्स आला, जो तोही 1 वर्षाचा होता. तो कोर्स मी कंप्लीट केला. आता या तिन्ही वर्ष अंडर मी अगदी रेसिडेन्शियल इंटिरियर, कमर्शियल इंटिरियर, त्यानंतर लँडस्केप डिझायनिंग, वास्तुशास्त्र आहे, SketchUp आहे. त्याच्यामध्ये मग काही प्लगइन्स आहेत, 3D Max आहे, AutoCAD आहे. हे सगळे कोर्सेस मी इथे शिकले आणि त्याचा मला खूप फायदा झाला माझ्या करिअरमध्ये. अच्छा, म्हणजे इथे तुम्ही जे कोर्सेस शिकलात त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर पण इन्क्लुडेड होते? येस, आम्हाला अगदी म्हणजे डिझाइन बेस जे काही सॉफ्टवेअर्स होते ते सगळे इन्क्लूड होते. प्लस आम्हाला काही लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळालं, की जे काही संस्थे अंडर जे काही कोर्सेस चालतात किंवा काही प्रोजेक्ट्स आपण म्हणजे कॉलेजने बाहेरचेही घेतले आणि ज्याला एक टीचर असाइन केले होते, त्यांच्या अंडर आम्ही ते प्रोजेक्ट्स करायचो. त्यामुळे आम्हाला लाईव्ह प्रोजेक्टही करण्याची प्रॅक्टिस झाली. मग त्यामुळे ज्यावेळेस आम्ही करिअरला सुरुवात केली त्यावेळेस मला खूप अडचणी नाही आल्या. आधी फील्डमध्ये काम प्रॅक्टिस ऑन फील्ड, इन फील्ड काम केल्यामुळे मला काही त्रास नाही झाला. सॉफ्टवेअर विषयी इथे जे शिकवले जातात त्याविषयी थोडंसं सांगू शकाल का? आणि एक ओव्हरऑल हं. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कसं आहे? एक तर इथे म्हणजे मी बाकीच्या 2-3 कॉलेजेसमध्ये मी इन्क्वायरी केली होती. तर ते जर कंपेअर केलं तर आपल्या इथे कम्प्लिटली लायसन्स कॉपीज आहेत कॉलेजमध्ये. आणि प्रत्येक मुलीला आम्हाला वेगळे सेपरेट पीसी असायचे. त्यामध्ये तुम्हाला AutoCAD ही लायसन्स कॉपीज होत्या, प्लस SketchUp ही लायसन्स होते आणि म्हणजे 2009 मध्ये वगैरे तर 3D Max शिकवलं जायचं. तर तेही लायसन्स कॉपीज होत्या. त्यामुळे ओव्हरऑल प्रॅक्टिस छान झाली इथे. MNVTI मधली जी जर्नी आहे ती कशी होती आणि तुम्ही MNVTI का चूज केलं?
आजचा जर विचार केला तर आजूबाजूचे जे काही आपण परिस्थिती बघितली, तर एक तर मी चिंचवडला राहते. चिंचवडवरून मला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, ते जवळ असेल की लांब असेल हा विचार आधी माझ्या फॅमिलीने केला. एकतर एवढा लांब पाठवायचा तर मुलगी सेफ ठिकाणी गेली पाहिजे, हा एक विचार केला गेला. आणि ज्यावेळेस ॲडमिशनसाठी माझी कंप्लीट फॅमिली आली, तर हा कॅम्पस खूपच सेफ आहे मुलींसाठी. हे फॅमिलीलाही आवडलं, ऑफकोर्स मलाही आवडलं. आणि इथे आल्यानंतर जे काही एक कनेक्शन वाढत गेलं माझं कॉलेजमधलं, म्हणजे शिकत-शिकत माझ्या फॅकल्टीज बरोबरचे रिलेशन आहेत, ते चांगले डेव्हलप झाले. इव्हन मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये जरी काही प्रॉब्लेम आले, तरी मला इथल्या फॅकल्टीजने खूप सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे MNVTI म्हणजे माझ्यासाठी तर हे दुसरं घरच आहे, असंच मी म्हणेन. आता जे तुमचं सक्सेस आहे, तर त्याच्यामध्ये MNVTIचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे असं तुम्हाला वाटतं? मोस्ट ऑफ द कॉन्ट्रिब्युशन माझ्या करिअरमध्ये मी MNVTIचंच आहे असं म्हणेल. एक तर मी आधी सांगितलं तसं माझ्या घरामध्ये बॅकग्राऊंडच नाहीये डिझायनिंगचं, की सगळे मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्डमधले आहेत. त्यामुळे जो काही सपोर्ट होता मला, तो मला इथूनच मिळालाय. म्हणजे अगदी बेसिक फर्स्ट प्रोजेक्ट ज्यावेळेस मी घेतला, तर तो कसा करायचा हेही मला माहीत नव्हतं. तर मला ज्या कॉलेजमध्ये MNVTIमध्ये माधवी शिंदे मॅडम आहेत, तर त्यांनी त्या हेड ऑफ डिपार्टमेंट होत्या त्यावेळेस. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला कॉलेजमध्ये. आणि नंतरही माझं करिअर घडवण्यामध्ये म्हणा किंवा जे एक स्टॅबिलिटी आणण्यासाठी मला इथल्या प्रत्येक फॅकल्टीने खूप सपोर्ट केला. त्यामध्ये मॅक्झिमम सपोर्ट हा माधवी मॅडमचा आहे मला. आता ज्या नवीन मुली आहेत, ज्यांना इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात यायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय सजेस्ट कराल? आणि त्यांनी येण्यासाठी आधी कसं मेंटली स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतंय? एकतर हे फील्ड तसं बघायला गेलं तर खूप स्ट्रगल आहे या फील्डमध्ये. पण मुलींसाठी हे फील्ड चांगलंही आहे. म्हणजे जर तुम्ही इंजिनिअर झालात, डॉक्टर झालात, तर तुम्हाला 24/7 अवेलेबल राहावं लागतं. जर आजच्या इंडस्ट्रीचा विचार केला तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तर 24/7 तुम्हाला काम आहे. मेडिकल फील्ड जरी निवडलं तरी तुम्हाला तिथे अवेलेबल असावंच लागतं. तर इंटिरियर या फील्डमध्ये असं असतं की तुम्ही काही घरांमध्ये परमिशन नसते बाहेर जाऊन काम करण्यासाठी. तर त्या केसमध्ये तुम्ही घरामध्ये बसूनही हे काम करू शकता. फक्त एक लॅपटॉप लागतो तुमच्याकडे किंवा तुम्ही स्केचवरती सुद्धा कधी-कधी काम करू शकता. म्हणजे तुम्ही ॲज अ डिझायनर म्हणून काम करू शकता, ॲज अ डिझाइन कन्सल्टंट म्हणून काम करू शकता, ॲज अ 3D व्हिज्युअलायझर म्हणून काम करू शकता आणि ॲज अ 2D ड्राफ्ट्समन म्हणूनही काम करू शकता. प्लस आपल्याकडे वास्तुशास्त्र आणि लँडस्केप हे सिलेबसमध्ये असल्यामुळे तुम्ही ॲज अ लँडस्केप डिझायनर आहेत किंवा वास्तू कन्सल्टंट म्हणूनही काम करू शकता. म्हणजे याच्या खूप साऱ्या स्ट्रीम्स याच्यातून तुम्हाला ओपन होतात, की जिथे तुम्ही काम करू शकता. ओके. ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर तुम्ही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कसं बॅलन्स करता? अ, खरं तर हे सुरुवातीला खूप अवघड होतं, की पर्सनल लाईफ आणि म्हणजे हे करिअर माझं दोन्ही मला सेपरेट करणं. ज्यावेळेस माझ्या करिअरची सुरुवात झाली त्यावेळेस दॅट टाईम आय वॉज अनमॅरिड. तर त्यामुळे मला ते खूप छान वाटायचं, की 24/7 मी या फील्डमध्ये स्वतःला अगदी काय म्हणूयात, की पूर्णपणे झोकून झोकून घेऊन दिलं होतं. काम केलं केलं होतं त्यावेळेस. पण नंतर लग्नानंतर थोडंसं पहिले 1-6 महिने मला थोडं जड गेलं. पण जर तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर असेल, तर तुम्ही यामध्ये ऑफकोर्स परफेक्ट टाईमला काम करू शकता. आत्ता ज्या मुली इंटिरियर डिझायनिंगसाठी चांगले कॉलेजेस वगैरे शोधत आहेत, तर मग त्यांना तुम्ही काय सांगाल, की वाय MNVTI? कशासाठी त्यांनी MNVTI चूज करावं? पहिली गोष्ट तर हा कॅम्पस हा फक्त मुलींसाठी आहे. पुण्यामध्ये असे कुठलेच कॉलेजेस नाहीयेत, की जे फक्त मुलींसाठी काम करतात किंवा मुलींसाठी जे कॉलेजेस आहेत. सेकंड म्हणजे हे खूप सेफ कॅम्पस आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक गेटवरची सिक्युरिटी जर बघितली तर कंपेअर टू अदर कॉलेजेस आपलं खूपच अतिशय सिक्युअर कॉलेज आहे. त्यानंतर इथे मिळणारं शिक्षण म्हणजे जे काही फॅकल्टीज आहेत ते वेल एज्युकेटेड फॅकल्टीज आहेत, वेल सपोर्ट करणारे फॅकल्टी आहेत आणि इथे आल्यानंतर कुठल्याच स्टुडंटला असं नाही वाटत, की आपण कॉलेजला आलोय. आपण कोणाच्या तरी घरात जाऊन शिकतोय असं इथे जे फिलिंग्स दिले होमली जातात. फीलिंग आहे. हां, हे होमली फिलिंग्स इथे आहेत कॉलेजमध्ये. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेल, की तुम्ही MNVTIमध्येच ॲडमिशन घ्या. बऱ्याचशा मुली बाहेर गावाहून पण येतात. मग हां, तर त्यांच्यासाठी काही त्यांच्यासाठी इथे सोय? हॉस्टेल फॅसिलिटी खूप छान आहे. हं. म्हणजे एक तर हॉस्टेलचं जेवण, हं. म्हणजे आपण मुलींचं असं असतं, की आम्हाला हॉस्टेलला जेवण छान नाही मिळत. पण आपल्या इथे प्रत्येक जेवणाची टेस्ट हे मॅनेजमेंट सुद्धा करतं. हं. त्यामुळे हॉस्टेल खूप छान आहे, कॅम्पस खूप छान आहे.
आणि म्हणजे मुलींचे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या इथे सॉल्व्ह केल्या जातात. म्हणजे इथे शिक्षण, राहणं वगैरे सगळ्याची पूर्ण सोय होऊ पूर्ण शकते सोय होऊ मुलींची आणि शकते. तेही अगदी Yes. सेफ आणि वातावरणामध्ये. आणि मेन जे काय म्हणूया आपण, जे एंटरप्रेनर म्हणून जे काम करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं, तुमचं कम्युनिकेशन सुधारणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर त्या सगळ्या गोष्टी इथे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या शिकवल्या जातात. येस. तर आज आपल्यासोबत प्राजक्ता शिंदे इथे आल्या आणि त्यांनी आपला खूप महत्वाचा वेळ आपल्यासाठी दिला. त्यामुळे मी टीम MNVTI कडून प्राजक्ता मॅडमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद प्राजक्ता. धन्यवाद.